हॅलो स्टुडंट्स, आज आपण हार्टबद्दल सिलेबस व्यतिरिक्त एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घेऊ. ह्यूमन हार्ट इज नॉट व्हॉट यू थिंक. ह्यूमन हार्ट तसं नाही आहे जसा तुम्ही विचार करता. आपण त्याला एक पंप समजतो. ॲक्च्युली हे ह्यूमन हार्ट एक जिवंत इंटेलिजंट बायोलॉजिकल इंजन आहे, जो एव्हरी सेकंड काम करत असतो, एकही दिवस सुट्टी न घेता. एका मनुष्याचं हृदय प्रत्येक दिवशी 1,00,000 वेळा स्पंदन करतं आणि पूर्ण जीवनामध्ये 3 अरब वेळा. परंतु एक अनोळखी गोष्ट ती म्हणजे जर तुमच्या शरीरातील प्रत्येक नर्व्हजला कापून टाकलं तरीही तुमचं हृदय स्पंदने करणे चालूच ठेवेल. कारण ह्यूमन हार्टची एक स्वतःचीच इलेक्ट्रिकल सिस्टम असते, स्वतःचंच रिदम, कंट्रोल सेंटर आणि स्वतःचीच मेमरी पण असते. तुमच्या हार्टमध्ये 40,000 न्यूरॉन्स असतात. याचा अर्थ तुमच्या हृदयामध्येच त्याचा एक मिनी ब्रेन अस्तित्वात असतो आणि हा मिनी हार्ट ब्रेनच्या आधीच धोक्याला ओळखून घेतो. कोण्या अनोळख्या व्यक्तीच्या जवळ जायच्या आधी तुम्हाला एक अजीबसा फिलिंग होता किंवा कोणत्या धोक्याच्या वेळी हार्टबीट वाढून जातात, तो तुमचा ब्रेन नाही, ते तुमचं हार्ट तुम्हाला संकेत देत असतं. सायन्स सांगतो की हृदय चेहरा पाहून, आवाज ऐकून, श्वास पाहून लगेच अंदाज लावतो की समोरचा व्यक्ती सेफ आहे की डेंजरस. आणि अजून एक महत्त्वाचं, तुमची प्रत्येक इमोशन ही हार्टवर एक फिजिकल मार्क सोडतं. दुःख, हार्टब्रेक, लॉस, निराशा हे लिटरली एका मायक्रोस्कोपिक चेंजेस सोडून जातात हार्टवर. म्हणून तर काही लोक म्हणतात, माझं हार्ट ब्रेक झालं. हा काही एक मेटाफर नाही, बल्कि एक बायोलॉजिकल रिॲलिटी आहे. हार्ट अटॅक हा फक्त कोलेस्ट्रॉलनी नाही होत, तर कितीतरी वेळा हा इमोशनल ट्रोमानी पण ट्रिगर झालेला असतो. हार्ट ट्रान्सप्लांटवाल्या लोकांमध्ये बहुधा मेमरीज बदलून जातात. काही क्वालिटीज, काही हॅबिट्स, तर आवडीनिवडीसुद्धा बदलून जातात दुसऱ्याचं हृदय घेतल्यावर. हार्ट फक्त ब्लडच नाही पाठवत, तो सिग्नल्स पाठवतो, तो शिकतो आणि तो आठवणसुद्धा ठेवतो. तुमचं हार्ट प्रत्येक धोक्याला जाणतं, तुमचा विजय सेलिब्रेट करतं, प्रत्येक दुःखाला समोर जातं, तरीही ते कधीही स्पंदने करणं बंद करत नाही. आपण विचार करतो की हृदय आपल्या आत आहे, पण खरं हे आहे की आपण त्याच्या आत जिवंत आहोत. ही उपयुक्त माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.